नमस्कार, मी बसवंत पाटील शेळगावकर BPS मराठीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या विशेष भागामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेणार आहोत। आपला सर्वांना माहित आहे, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये 2024च्या या निवडणुकीमध्ये उमेदवार सुद्धा जाहीर झालेले आहेत। या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे नागेशराव पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली, तर भाजप आणि एकनाथ शिंदे गटातर्फे या ठिकाणी विद्यमान खासदार असणारे हेमंत भाऊ पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे। आता या ठिकाणी हे दोघंही प्रतिस्पर्धी आहेत। या ठिकाणी कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाला या ठिकाणी हिंगोलीकर निवडून देणार याच्यावर तर आपण बोलूयात, पण तत्पूर्वी या ठिकाणी आपण या हिंगोली जिल्ह्याचा इतिहासासंदर्भात जाणून घेणं खूप गरजेचं आहे। कारण हिंगोलीमध्ये हिंगोलीचा इतिहास, हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निर्मितीपासून तर आजपर्यंतचा इतिहास खूप रोचक आहे। तो कसा रोचक आहे तर 1977ला या ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली। या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात, ते म्हणजे हिंगोली, कळमनुरी, वसमत, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, किनवट, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड। या 6 मतदारसंघामध्ये ही हिंगोली लोकसभा आहे। या हिंगोली लोकसभेमध्ये 1977ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस चंद्रकांत पाटील हे या ठिकाणी त्या निवडून आलेले। 1980ला ज्यावेळेस या ठिकाणी निवडणुका झाल्या त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे उत्तमराव राठोड या ठिकाणून निवडून आल्या। 1980, 1984, 1989 या 3 वेळेस या ठिकाणी हिंगोलीच्या जनतेने त्यांना निवडून दिलं। पण 1991ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस उत्तमराव राठोड यांच्या विरोधामध्ये विलासराव गुंडेवार हे शिवसेनेचे उमेदवार होते। त्यांनी उत्तमराव राठोड यांचा पराभव केला आणि या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विलासराव गुंडेवार हे निवडून आले। त्याच्यानंतर 1996ला ज्यावेळेस या ठिकाणी लोकसभाची निवडणुका झाल्या, संपूर्ण देशभरामध्ये निवडणुका झाल्या, त्यावेळेस विलासराव गुंडेवार हे शिवसेनेचे उमेदवार नव्हते। ते त्यावेळेसचे विद्यमान खासदार असताना सुद्धा ते त्यावेळेस हिंगोली लोकसभा या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते। तर शिवसेनेचे उमेदवार हे शिवाजीराव माने होते। त्यावेळेस हिंगोलीची जनता ही विलासराव गुंडेवार यांच्याऐवजी शिवाजीराव माने यांना त्या ठिकाणी निवडून दिले। लगेचच 1998ला पुन्हा निवडणुका लागल्या, 2 वर्षातच निवडणुका लागल्या आणि यावेळेस शिवाजीराव माने हे परत शिवसेनेचे उमेदवार होते। ते त्या ठिकाणी विद्यमान खासदार असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणून निवडणूक लढवले आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाकडून सूर्यकांताताई पाटील या होत्या। त्यावेळेस हिंगोलीच्या जनतेने शिवाजीराव माने यांच्याऐवजी सूर्यकांताताई पाटील यांना त्या ठिकाणी निवडून आणले। पहा, 1998ला निवडणूक झाली, 1998 नंतर लगेचच 1999ला परत निवडणुका झाल्या। परत निवडणुका झाल्यानंतर या ठिकाणी सूर्यकांताताई पाटील हे परत निवडणुकीमध्ये उभे होत्या। त्यांच्या विरोधामध्ये परत शिवसेनेतर्फे शिवाजीराव माने होते। पण 1999च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेसची जनता विद्यमान खासदार असणारे सूर्यकांताताई पाटील यांच्याऐवजी शिवाजीराव माने यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यांना लोकसभेत पाठवलं। मग परत 2004 मध्ये निवडणुका झाल्या। 2004 मध्ये निवडणुका झाल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सूर्यकांताताई पाटील होत्या, तर या ठिकाणी शिवसेनेकडून परत शिवाजीराव माने त्यावेळेस ते विद्यमान खासदार होते। विद्यमान खासदार शिवाजीराव माने हे परत निवडणुकीत उभे राहिले। त्यांच्या विरोधामध्ये सूर्यकांताताई पाटील होत्या, पण हिंगोलीच्या जनतेने परत विद्यमान खासदारांना निवडून दिलेलं नाही। त्या ठिकाणी संधी दिली सूर्यकांताताई पाटील यांना। पहा, या ठिकाणची जनता विद्यमान खासदाराला
न निवडून देता त्यांच्या प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांना निवडून देत आलेली आहे. 2009 मध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस या ठिकाणी विद्यमान खासदार असणारे सूर्यकांताताई पाटील हे राष्ट्रवादीतर्फे उमेदवार होत्या, तर शिवसेनेकडून सुभाष वानखेडे हे उमेदवार होते. सुभाषराव वानखेडे हे हिंगोलीचे शिवसेनेकडून नवा चेहरा होता. त्यावेळेस हिंगोलीच्या जनतेने त्यावेळेसचे विद्यमान खासदार असणारे सूर्यकांताताई पाटील यांच्या ऐवजी सुभाष वानखेडे यांना त्या ठिकाणून निवडून दिलं. पहा, 2014ची परत लोकसभा निवडणूक आली. या लोकसभा निवडणुकीमध्ये सुभाष वानखेडे हे शिवसेनेतर्फे निवडणुकीमध्ये उतरले. मोदीची लाट होती. या मोदीच्या लाटेमध्ये सुभाष वानखेडे हे विद्यमान खासदार हिंगोलीचे निवडून येतील हे सगळ्यांना वाटत होतं. पण या ठिकाणी काँग्रेसकडून एक नवा चेहरा देण्यात आला, ते म्हणजे राजू सातव. राजू सातव हे काँग्रेसकडून उमेदवार, सुभाष वानखेडे हे शिवसेनेचे उमेदवार. पण या ठिकाणी सुभाष वानखेडे यांचा अल्पशा मताने पराभव झाला. फक्त 1600 मतदान त्यांना राजू सातवपेक्षा कमी मिळाले आणि त्या ठिकाणी राजू सातव हे लोकसभेमध्ये निवडून गेले. मग 2019ची निवडणूक आली. 2019 मध्ये परत मोदी लाट होती. पण या ठिकाणी शिवसेनेने एक नवा चेहरा दिला, ते म्हणजे हेमंत भाऊ पाटील. आणि या ठिकाणचे जे विद्यमान खासदार होते राजू सातव, त्यांनी त्यावेळेस लोकांचं जे आजपर्यंतचा इतिहास कदाचित अभ्यासून ते त्यावेळेस उमेदवारी नाकारली आणि त्यांना त्यावेळेस लोकसभेऐवजी काँग्रेस पक्षाने राज्यसभेवर पाठवलं. आणि या ठिकाणी माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांना काँग्रेस पक्षाने संधी दिली. पण या ठिकाणची जनता ही एक नवा चेहऱ्याला संधी दिली, ते म्हणजे हेमंत भाऊ पाटील हे त्या ठिकाणी ते बहुमताने निवडून आले. 2024ची निवडणूक आली. या 2024च्या निवडणुकीत सुद्धा आता हेमंत भाऊ पाटील हे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून त्याने निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील नागेश भाऊ आष्टीकर हे सुद्धा या ठिकाणी उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे, ते सुद्धा रिंगणात आहेत. पहा, आजवर शिवसेना काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होती. पण आता शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी लढत असणार आहे. आणि या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार असणारे हेमंत पाटील आहेत, तर या ठिकाणी नवा चेहरा म्हणून नागेश पाटील आष्टीकर हे उद्धव ठाकरे गटाकडून आहेत. तर या ठिकाणची जनता कोणाला निवडून देईल, कोण या विधानसभा या लोकसभा क्षेत्रातून निवडून येईल आणि लोकसभेत जाईल, हे मात्र या ठिकाणची जनता ठरवेल. आजवरचा इतिहास ज्यावेळेसपासून या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली, 1999ला हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. 1999 पासून जर पाहिलं तर या ठिकाणची जनता विद्यमान खासदारला या ठिकाणून निवडून दिलेली नाही. हा आजवरचा इतिहास आहे. हा इतिहास पुढे येईल का, हा इतिहास परत होईल का, हे सांगता येणार नाही. आज सुद्धा या ठिकाणी हेमंत भाऊ पाटील हे विद्यमान खासदार या ठिकाणून आहेत. त्यांनी या ठिकाणी रणांगणात आहेत. तर आष्टीकर साहेब सुद्धा या ठिकाणी रणांगणात आहेत. तर या ठिकाणची जनता कोणाला निवडून देईल हे येणारा काळच ठरवेल. असेच आपण व्हिडिओ नवीन पाहूयात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद.